मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू म्हणते की मी सूप आणि सलाड घेऊन, म्हणून ती लगेचच तेथून जाते। त्यावेळी आकाश आत्याजवळ बसत तिला विचारतो, आत्या बरं वाटतंय ना ग तुला? त्यावेळी पौर्णिमा म्हणते, आता शुद्धीवर आले आहेत म्हटल्यानंतर बरंच बरं वाटत असेल ना। त्यावेळी आता लगेचच सर्वजण पौर्णिमाकडे पाहतात। मग आता आत्या नाटक करत म्हणते की हो, तुम्हा सगळ्यांना बघितलं ना, मग आता खूप बरं वाटतंय आकाश मला। तर खरंच मी खूपच घाबरले होते, मला कळतच नव्हतं की नक्की काय होणार आहे माझं। त्यावेळी आता लगेचच पौर्णिमा म्हणते, किती क्रूर असतात ना हे किडनॅपर। गिनी म्हणते, खूप क्रूर असतात, माझ्या जीवाचं वाईट करायला मागे पुढे त्यांनी पाहिलं नसतं। त्यावेळी भूमीला जरा संशय येतो, ती विचारते, कोण होते ते लोक आणि का केलं होतं बरं तुम्हाला किडनॅप? मग आता रागिनी आत्याला आठवतं की कशा प्रकारे मी माझ्या माणसांनाच कामाला लावलं होतं। त्याचबरोबर त्याला सांगितलं होतं की तो चहावाला आणि तो केळेवाला आहे ना, त्यांना तू कॉन्फिडन्समध्ये घे आणि माझं अपहरण नाट्य हे त्यांच्या समोरच घडवायचंय सुद्धा, असं घडलं पाहिजे की ते खरं घडतंय, समजलं? मग आता आत्याचा माणूस म्हणतो, हो चालेल। त्यानंतर आता आत्या म्हणते की कसं आहे ना, या रस्त्यावरनच गाडी घेऊन यायचं, मी इथेच असेल, मला किडनॅप करून घेऊन जायचं, मध्ये कुठेही थांबायचं नाही, एकदम एंडला थांबायचं। तेव्हा आता लगेचच तिचा माणूस म्हणतो, ठीक आहे हो मॅडम, सगळं व्यवस्थित करतो मी। तर गोडाऊनमध्ये जाताना काय काय करायचं आहे हे मी तुला सांगितलंय, आठवतंय ना तुला? तेव्हा तो म्हणतो, हो मला सगळं आठवतंय। तेव्हा रागिनी आता त्या चहावाल्या आणि केळेवाल्याकडे खूप वेळ पाहतच राहते। तर रागिनीला पुन्हा एकदा सगळं काही आठवू लागतं की कशा प्रकारे त्या मुलीला माझ्या माणसांनी हाताशी घेतलं, तिला पैसे चारले, त्याचबरोबर तिला सांगितलं हे एवढे पैसे घ्यायचे आणि आजच्या दिवस कामाला जायचं नाही आणि इथे या झुडपाच्या पाठीमागे लपून राहायचं, जर कुणी इथे चौकशीसाठी आलं तर मग त्यांना लगेचच मी सांगेल तेवढंच सांगायचं, चालेल? इथे जे काही घडतंय ना तेवढंच सांगायचं, बाकी पुढे काही बोलायचं नाही, चालेल? मग आता ती मुली पैशाच्या हव्याचा पोटी हो असं म्हणते, कारण इथे जे काही घडलंय, तू जे काही बघितलंय जसंच्या तसं सांगायचं, समजलं? इथे कुणी चौकशीसाठी आलं तर। तेव्हा ती मुलगी आता हो असं म्हणते, त्याच्या होमध्ये हो मिळवते, कारण आता तिलाही भरपूर असे पैसे मिळालेले असतात। तेव्हा ती त्या झाडापाठीमागेच लपून राहते आणि मग लगेचच रागिनीचा जो पंटर असतो तो तेथे रागिनीची पर्स टाकतो। त्या सगळ्याच आता विचारामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते। मग आता त्याला सगळं काही आठवत असताना ती एका दुसऱ्याच विश्वामध्ये रमून गेलेली असते। मग आता लगेचच भूमी विचारते, काय झालं आत्या? अहो सांगताय ना तुम्ही, नक्की कोणी किडनॅप केलं होतं तुम्हाला? कोण माणसं होती ती? त्यावेळी रागिनी म्हणते, तेच तर ना, ते आठवूनच मला अगदी कसं तरी होतंय। म्हणून ती रडण्याचं नाटक करते आणि सर्वांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत म्हणते की कसं आहे ना, काय झालं होतं, आपण सगळेच आपल्या मालाचा सुद्धा शोध घेत होतो आणि मी सुद्धा माझ्या परी तो प्रयत्न करत होते। मी जेव्हा मार्केटमध्ये गेले ना, तेव्हा मला तिथे एक ट्रक दिसला आणि मग मी तिथे गेले आणि पोलिसांना फोन करणार त्या लोकांनी मला पकडलं। मग मी तेथून पळत सुटले, तरीही सुद्धा त्यांनी मला गाठलंच मध्ये। मग आता असं सांगता सांगता तिला सगळी स्टोरी आठवते की कशा प्रकारे मी आणि माझ्या पंटरने बनाव रचला होता आणि सेम त्या पद्धतीतच सगळ्या काही गोष्टी घडल्या। त्यानंतर ती म्हणते, मी तुम्हाला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या लोकांनी मला फोनसुद्धा करू दिलं नाही। तेव्हा कोणती लोक असं भूमी विचारते, ड्रायव्हर्सने का, असं आता पुन्हा पुन्हा ती विचारत असते। तेव्हा रागिनी आता कशीबशी हो असं म्हणते। त्यानंतर रडतच आता रागिनी पुढे म्हणत होते, त्या लोकांनी माझ्या अंगावर ना एक कपडा टाकला आणि पटकनच असं गाडीमध्ये मला अक्षरशः त्यांनी कोंबलं आणि एका भलत्याच ठिकाणी मला नेऊन ठेवलं। मी त्यांचा खूप म्हणजे खूप प्रतिकार केला, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही, त्यांनी मला मारलं। आता तिला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा मी त्या गोडाऊनमध्ये तिथे स्वतःच किडनॅप झाले होते, तेव्हा घरातील सर्वांना खरं वाटावं की मी खरोखर किडनॅप झाली आहे, म्हणूनच एक मोठं दांडकं घेतलं आणि त्या दांडक्याने स्वतःच्या हातावर मी असं मारून घेतलं, जेणेकरून सर्वांना समजावं की हे सगळं खऱ्या गोष्टी घडल्या आहेत। सगळी आता नाटकं करत रागिनी पुढे म्हणते, त्यांना ना आपला माल विकण्याची खूप घाई होती ना, मग मला तेथेच ठेवून ती सगळी मंडळी तेथून निघून गेली आणि मग नंतर माझं अपहरण केलं आणि खंडणी मागायची असा सुद्धा विचार त्यांनी केला होता। तेव्हा सर्वजण आता त्याच गोष्टीचा विचार करत असतात की आत्याच्या बाबतीत किती किती भयानक प्रकार घडला आहे। सर्वजण पटकन आता आत्याच्या या भोळ्या बाबड्या बोलण्यावर विश्वास ठेवतात खरं, परंतु पौर्णिमा ही
लगेचच विश्वास ठेवत नाही, कारण ती जरा वेगळ्याच नजरेने रागिणीकडे पाहत असते. कारण तिला माहीत असतं हे सगळं काही केलं आहे ना आईंने, हे चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि नक्कीच स्वतःकडून काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्या बचावासाठी ही नाटकं करतीये. तर भूमी मात्र विचारात पडते. तेव्हा रागिणी आता मनातच विचार करते, मला माहीत आहे भूमी, सगळ्यांचा विश्वास बसला ना माझ्यावर तरीही तुझा पूर्णपणे विश्वास बसणारच नाही. कारण अगोदरच या चोरी प्रकरणामुळे तू माझ्याबाबत साशंक झाली होतीस. माझी चारही बाजूने पूर्णपणे कोंडी झाली होती आणि त्यामुळेच काहीतरी ठोस करायला हवं होतं आणि म्हणूनच माझ्या अपहरणाचं मी नाटक करून तुझा संशय आहे ना तो जरा दुसरीकडे वळवलाय. आणि आता जरीही तू काही प्रश्न उपस्थित केले ना मला, तरीही माझीही झालेली अवस्था पाहून, माझीही झालेली परिस्थिती पाहून कुणीही तुझ्या प्रश्नांना महत्त्व देणार नाही. सर्वजण तुला गप्पच करतील आणि तुला चुकीचं ठरवतील. कर आता प्रयत्न कर, असं म्हणून खूप दुखत असल्याचं नाटक करत रागिणी सगळ्यांकडे पाहते. तेव्हा आजी लगेचच म्हणतात, काय हे एकात येऊन बसलं, बरं झालं तुझ्या जीवाला ना काही झालं नाही ते. त्यानंतर आता रागिणी सगळ्यांसमोर नाटकं करत म्हणते, आकाश बाळा मला माफ कर, खरंच मला माफ कर, मी नाही रे आपला माल वाचवू शकले. आता लगेचच आकाश म्हणतो, आत्या तू काय बोलतेस, काय करतेस, अगं ते ड्रायव्हर आहेत ना ते पकडले गेले आहेत आता. आणि कसं आहे ना, या सगळ्यापेक्षा तुझा जीव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे ना, आणि अगं आपला मालसुद्धा आता सापडला आहे. तेव्हा आता लगेचच रागिणी म्हणते, हे बरं झालं बाबा आपला माल सापडला, नाहीतर काही खरं नव्हतं, असं म्हणून ती आता पुन्हा एकदा रडण्याची नाटकं करते. देवाचे आभार मानण्याची सुद्धा नाटकं करत करत भूमीकडे हळूच पाहते. खूप रडण्याची नाटकं करत रागिणी म्हणत असते, आकाश त्या लोकांना ना चांगली शिक्षा कर हा बाळा, तू अजिबात सोडू नको त्या लोकांना तू. तेव्हा आकाश म्हणतो, हो आत्या तू नको काळजी करूस, आपण हे सगळं करूयात, तू शांत हो अगोदर, कोणत्याही गोष्टीचा तू स्ट्रेस घेऊ नकोस, तू ना फक्त इथून पुढे आराम कर. तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात आणि रागिणीला आराम करायला सांगतात. सर्वजण आत्याच्या आता लगेच बोलण्यात सुद्धा येतात आणि आत्याची काळजी करत असतात. तेव्हा मात्र भूमीला अजूनच वेगळा डाऊट येतो. तेव्हा ती आता म्हणते, आत्यावरचा संशय कमी होण्यापेक्षा माझा अजूनच आत्यांवरचा संशय वाढत चालला आहे, कारण आत्यांनीच ही कापडाची चोरी केली होती आणि गोडाऊनमधून माल पळवला होता आणि लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी बरोबर आत्यांनी किडनॅपिंगचं नाटक केलं. कारण त्यांना समजलं असेल ना आता सर्व माल हा सापडला आहे आणि उगीचच हे सगळं प्रकरण आपल्या अंगावर शेकेल, घरातील सर्वजण आपल्याला बाहेर काढतील, या विचाराने आत्याने बरोबर हा दुसरा डाव साधला. आणि आत्याविरोधात हे सगळं सिद्ध करण्यासाठी ना माझ्या हातात सध्या कोणता पुरावासुद्धा नाही आहे, पण आत्या जे काही बोलल्या ना आता त्या ड्रायव्हर्सने यापैकी काहीच सांगितलं नाही, म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे, असं म्हणून ती लगेचच आत्याकडे पाहून हसते आणि म्हणते, ड्रायव्हरच्या साक्षीतून समजेलच ह्या किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत ते. नंतर आता आजी लगेचच रागिणीचा हात पकडत म्हणते, बाळा काळजी घे तू तुझी. तेव्हा आता लगेचच रागिणी म्हणते, आई माझं खूप दुखतंय. मग भूमी पुन्हा एकदा गालात हसते. तर सर्वजण पुन्हा आत्याची काळजी करतात. त्यानंतर आता गायकवाड सर आणि ही जे साथीदार असतात ते लगेचच आता तिथे घरी येतात. तेव्हा आता आकाश आणि भूमी हे पटकन तेही आत्याच्या रूममध्ये बाहेर येऊन आता गायकवाड सरांना लगेचच सांगतात की ऐका ना सर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, काय रिक्वेस्ट, आणि रागिणी मॅडमची तब्येत कशी आहे आता सध्या. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मला अशी रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही प्लीज आत्याला आज काही प्रश्न विचारू नका ना, कारण तिची मनस्थिती नाही आहे तशी उत्तरं देण्याची, त्यांना आत्ता शुद्ध आली आहे ना म्हणून. त्यावेळी आता गायकवाड सर म्हणतात, ठीक आहे, पण मला एक अजून विचारायचं आहे, काही नवीन माहिती मिळाली का त्यांच्याकडनं. तेव्हा आता भूमी म्हणते, खूप काही गोष्टी समजल्या आहेत, कारण त्या ट्रक ड्रायव्हरने फक्त चोरी नाही केली तर रागिणी आत्याला किडनॅपसुद्धा त्यांनीच केलं होतं. असं म्हटल्याबरोबरच आता गायकवाड सरांनाच धक्का बसतो. आत्यांना मारहाणसुद्धा केली आणि एके ठिकाणी त्यांना डांबूनसुद्धा ठेवलं होतं. तिथून त्या कशाबशा सुटल्या आणि नंतर त्यांनी त्यांना परत पकडलं आणि गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. पण मला काय म्हणायचंय सर, या दोन्ही ट्रक ड्रायव्हरने आपल्याला हे नाही सांगितलं हो की नाही, फायनल स्टेटमेंट्समध्ये सुद्धा नाही सांगितलं. त्यावेळी आता लगेचच गायकवाड सर विचारतात, एवढं सगळं त्यांनी केलं आहे का. ठीक आहे, आता क्रॉस इंटरोगेशन होईल ना तेव्हा हेही सुद्धा त्यांच्याकडून आम्ही वदवून घेऊ. बरं आता येतो आम्ही, असं म्हणून लगेचच गायकवाड सर हे तेथून जायला निघतात.
तेव्हा आता भूमी विचार करते आणि म्हणते, आकाश मला एक गोष्ट कळत नाही आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आत्यांच्याच बाबतीत कशा घडतात रे? तेव्हा आकाश आता लगेचच पुढे विचारतो, म्हणजे काय म्हणायचंय भूमी तुला? तेव्हा ती म्हणते, म्हणजे ती 20 लाखांची चोरी झाली तेव्हा त्यांच्यावरच हल्ला झाला होता बरोबर, आणि आता सुद्धा त्यांनाच किडनॅप केलं गेलं. तरीही मी तुला सांगत असते आकाश की आत्यांवर अशी एवढी मोठी ऑफिसची जबाबदारी देऊ नकोस. बघ बरं तुझं मन राखण्यासाठी त्या बिचाऱ्या हो म्हणून बसतात आणि मग असं काहीतरी होतं. तेव्हा आकाश म्हणतो, हो ते तर आहेच, आणि मला सुद्धा हेच कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी आत्याबरोबरच कशा घडतात, असं आकाश आता भूमीसमोर प्रश्न उभा करतो. तेव्हा भूमी आता त्याला धीर देते आणि म्हणते की होईल सगळं व्यवस्थित. मग आकाश तिथे डायनिंग टेबलजवळ बसतो, तर भूमी मात्र अजूनही आत्याचाच विचार करते आणि मनातच म्हणत असते, आत्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना अशा एकदम बरोबर वाटत असतील, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही यातून सुटला आहात. आता सध्या तुमचा सहभाग मी नाही नाकारू शकत आहे. जरीही 4 फासे तुमच्या बाजूने पडले असतील ना, तरीही एक फासा माझ्या बाजूने कसा पडून घ्यायचा हे मला अगदी चांगलंच माहीत आहे, असं भूमी मनातच आत्याबद्दल म्हणते. जेवढ्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या आहेत ना, तेवढ्या नक्कीच आता कमी होणार. तुमची इन्व्हॉल्वमेंटच एकदम कमी होणार, कारण मी आकाशच्या मनामध्ये असं काहीतरी भरवलं आहे ना की बरोबर आकाश तुमचाच विचार करेल. मी जो फासा टाकला होता ना त्यात तुम्हीच अडकाल, असं म्हणून आता भूमी गालातच हसते. आणि कसं आहे ना आत्या की माझ्यासाठी हा लहान विजयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, मोठा आहे. तर दुसरीकडे आता आत्याच्या हाताला जे काही तिने स्वतःनेच मारून घेतलेलं असतं ना, त्यावर मलम लावत आता पौर्णिमा टोमणा मारत म्हणते की बापरे आई, तुम्हाला किती काय काय करून घ्यावं लागलं ना स्वतःला. आणि म्हणते, फार बोलतीयस असं वाटत नाही का तुला? मग पौर्णिमा म्हणते की मला सगळं कळतंय अहो आई, अहो चोरीचं प्रकरण अंगलट आलं म्हणून हे सगळं करून घ्यावं लागलं ना तुम्हाला, त्या भूमीमुळे पुन्हा तुम्ही अडकलात. तेव्हा हे करण्या वाचून माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय होता का, असं आता रागिनी लगेचच विचारते. त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई असं काहीतरी तुम्ही करणार आहात हे मला अगोदर का नाही सांगत बरं तुम्ही? अहो इथे ही भूमी किती लक्ष ठेवून असते प्रत्येक गोष्टींवर, तुम्हाला माहीतच असेल ना. इथे काय काय सहन करावं लागतं, कोणकोणत्या प्रश्नांना तोंड द्यावी लागतात, तुम्हाला कळत नाही का? टेन्शन माझ्यासाठी कमी होतं तर तुमच्या त्या नर्सने अजून दुसरं टेन्शन मला देऊन ठेवलं. त्यावेळी आता लगेचच रागिनी धक्क्याने विचारते, काय नर्सने आणि कोणतं टेन्शन? आता तिने काय केलंय सांग बरं. तेव्हा ती म्हणते, थांबा आले मी. तेव्हा रागिनी आता विचारते, अगं काय केलंय सांग ना बाई. मग आता ती म्हणते, अहो आले ना मी, असं म्हणून ती तिच्या रूमकडे जाते. तिला आता प्रश्न पडलेला असतो, या नर्सने काही घोळ घातला की काय. त्यावेळी आता लगेचच पौर्णिमा तेथे येते आणि एक पत्र रागिनीच्या हातावर टेकवते. तेव्हा हे काय आता, असं रागिनी विचारते. तेव्हा तिने माझ्यासाठी हे पत्र लिहिल्याचं आता पौर्णिमा म्हणते. तेव्हा रागिनी आता विचारते, तुला कशासाठी पत्र लिहिलं तिने? मग आता पौर्णिमा म्हणते, काय माहीत, वाचा आता तुम्हीच. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की, पौर्णिमा ताई, तुम्ही आणि रागिनी मिळून दोघीही कामं करता आणि हे मला पूर्णपणे माहीत आहे. रागिनी मॅडमचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. मी बंगल्यापाशी आले होते परंतु भूमीने पाहिलं आणि त्यामुळे मला पळून जावं लागलं. त्यामुळे आता मी इथे येऊ शकत नाही आणि रागिनी मॅडमने आम्हाला अजून आमचे पैसे सुद्धा दिले नाहीत आणि त्यांना सांगा की आमचे पैसे द्या म्हणून, म्हणजे आम्हाला इथून गोव्याला निघून जायला बरं पडेल. आणि यावेळी त्यांनी चालढकल केली तर आत्ता त्यांना महागात पडणारच. 2 दिवसांची मुदत देते आणि जर 2 दिवसामध्ये पैसे आले नाहीत तर तिसऱ्या दिवशी परिणामांना सामोरं जायला तयार राहा. नर्स प्रीती, असं आता पत्र प्रीतीने लिहिलेलं असतं. तेव्हा ते पत्र आता असं चुरगाळतच रागिनी म्हणत असते की काय करू आता, कळतच नाही आहे. तेव्हा काय आहे हे, असं मोठ्याने ती ओरडते. तेव्हा आता बघा तुम्ही काय करायचं ते, असं पौर्णिमा रागातच म्हणते. तेव्हा एक निस्तरलं होतं त्यात आता हे, असं म्हणून आता रागिनी स्वतःवरच चिडते की किती किती लोकांना पैसे द्यायचे हे कळतच नाही आणि एकाला पैसे देतीये ही आणखी अजून डोक्यावर येऊन नाचायला लागली, असं रागिनी जेव्हा म्हणते. तेव्हा पौर्णिमा लगेचच विचारते, काय हो आता कुणाला पैसे देताय तुम्ही? आता हा एक म्हणजे नक्की कोण आहे? त्यावेळी रागिनीला काय उत्तर द्यावं कळत नाही, परंतु तिच्याकडे नेहमी प्रश्नांची उत्तरं ही असतातच. म्हणूनच ती म्हणते, पौर्णिमा
अगं हे एवढं प्लॅनिंग केलं ते काही फुकट होतंय का गं? आणि हे सगळं करण्यासाठी एका माणसाला हाताशी घेतलंय, त्यामुळे त्याला पैसे तर द्यावे लागतातच ना, असं म्हणून ती आता विषय टाळते आणि दुसऱ्या विषयाला हात घालते. मग आता लगेचच ती म्हणते अगोदर पैसे हातात नाही, त्यात चोरीसुद्धा फसली, आता हिला कुठनं पैसे देऊ सांग बरं मी. तरी नशीब ती भूमी अजून नाही हिच्यापर्यंत पोहोचली नाही तर राडाच व्हायचा. मला धमकी देतीये काय? आता बघतेस तिच्याकडे, त्या नर्सचंच ना काहीतरी करायला हवं असा रागिनी मनात विचार करते. इकडे भूमी आणि मनू या दोघीही आता किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा भूमी आता म्हणते की रागिनी आत्याचं ऐकून ना त्यांच्यावरचा संशय कमी होण्याऐवजी उलट वाढतच चाललाय माझा. त्यावेळी मनू म्हणते की ताई तुझा आईंवरचा डाऊट ना मला अगदी बरोबर वाटतोय. अगं त्यांनीच ऐन वेळेला अशी फिरवाफिरव केलेली दिसतीये आणि मला खात्री आहे आज ना उद्या तू ते प्रूव्ह करशीलच. तेव्हा भूमी म्हणते प्रयत्न सुरू आहेत ग, परंतु हाती ना काहीच लागत नाही. मग आता ती लगेचच म्हणते ताई एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली, तो अँगल आहे ना तू एक्सप्लोर कर म्हणजे आपल्या हाती. असं म्हणून ती 1 मिनिट हा असं म्हणून बाहेर डोकावून पाहते तर तेथे आता कुणीही नाही. अगोदर याची खात्री करून घेत मनू भूमीला सांगते म्हणजे आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल. अगं तुला माहीत नाही परंतु एक माणूस आला होता कुरिअरवाला आणि पौर्णिमासाठी एक कॉन्फिडेन्शियल लेटरसुद्धा घेऊन आला होता. हे ऐकून भूमीला धक्का बसतो. तेव्हा पौर्णिमाला आता कुणी पाठवलं असेल हे कॉन्फिडेन्शियल लेटर असं भूमी विचारते. त्यावेळी आता मनू लगेचच म्हणते काय माहीत, पण जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं ना तेव्हा ती माझ्यावर खूप ओरडली आणि उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ केली. ताई मला तर असं वाटते आई आणि पौर्णिमामध्ये असं काहीतरी नवीन शिजतंय आणि त्याच रिलेटेड त्या लेटरमध्ये सगळं काही लिहिलंय. तेव्हा लगेचच भूमी म्हणते तू म्हणतीयस ना ते बरोबर आहे, पण तू एक काम कर तू तुझ्या परीने ते लेटर मिळतंय का जरा बघ. आपण बघूयात त्यामध्ये नक्की काय आहे ते. कदाचित त्यांच्या विरोधात काही पुरावा सापडला तर. आता मनू म्हणते हो मी नक्कीच प्रयत्न करेल. त्या चोरीच्या प्रकरणातून आत्या तर सध्या सुटल्यासारख्या वाटतायत, पण त्या यशपाल काकांवर सुद्धा नजर ठेवायला हवी. त्यावेळी आता मनू म्हणते ते तर एक वेगळंच गौड बंगाल आहे, कारण तो माणूस कोण आहे, इथे कशासाठी आलाय, त्याबरोबर एवढी ओळख आहे त्याची, आई त्याला एवढं एंटरटेन का करतायत, इथे का ठेवून घेतायत, मला ना तेच कळत नाहीये. सगळं काही ना असं ताई डाऊटफुल वाटतंय. मग आता भूमी म्हणते माझ्याही नाही ग लक्षात येत, शी बोलून काही लक्षात येतंय का ते मात्र मी बघणार आहे. खूप गोड बोलतो ना तो माणूस, पण गोडाला सुद्धा कीड लागण्याची क्षमता असते हे माहीत नाही त्याला बहुतेक. जेव्हापासनं तो माणूस घरात आला आहे ना तेव्हापासनं मला तर खूप विचित्र काहीतरी घडणार आहे असं वाटतंय. त्यानंतर रात्री आकाश आणि भूमी बेडवर नुसतेच पडलेले असतात. आकाश मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो आणि भूमी मात्र खूपच अस्वस्थ असते, कारण तिला झोपसुद्धा येत नसते. तेव्हा आता लगेचच आकाश तिची ही तगमग तळमळ पाहतो आणि लगेचच विचारतो काय भूमी काय झालं बोल ना. त्यावेळी आता भूमी म्हणते की काही नाही रे. तेव्हा तो विचारतो एवढी अस्वस्थ का वाटतेस मग तू. तेव्हा ती म्हणते काही नाही रे. ती त्याला काहीच सांगत नाही. मग तो आता तिला म्हणतो की ये इकडे जरा जवळ. मग तो तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तेव्हा भूमी म्हणते कसं आहे ना आकाश, खरंच मला खूप अस्वस्थ वाटतंय रे. घरामध्ये एवढ्या काही गोष्टी घडतायत आणि एवढ्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत. तेव्हा आकाश आता म्हणतो घरात तर खूप गोष्टी चालल्या आहेत, पण तुला का असं अस्वस्थ वाटतंय ना ते कळतंय मला. तेव्हा ती आता लगेचच विचारते का बरं. मग आता तो म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो आता लगेचच उठतो आणि लाईट्स ऑन करतो. तेव्हा आता भूमी विचारते काय झालं आकाश. मग आता तो म्हणतो काही नाही, पारितोषला कॉल करतो, तुला क्षितिजाला बघून जरा बरं वाटेल. त्यावेळी भूमी आता लगेचच हसते आणि म्हणते खरंच. आता असं म्हणून ती आकाशकडे खूप वेळ पाहतच राहते. तर आकाश आता पारितोषला कॉल करत असतो. भूमीला आता खूप आनंद होतो की बरं झालं मला आता क्षितिजाला पाहायला मिळणार. तिचा मूड एका क्षणातच ठीक होतो, कारण आकाशला माहीत असतं नक्की भूमीला कशामुळे अस्वस्थ वाटतंय. तर आता आकाशसुद्धा तिच्याकडे पाहत असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आजी आता घरातील सर्वांना म्हणते सगळी संकट निघून गेली आहे, भूमी बाळा काहीतरी गोडाचं करा खायला. त्यावेळी भूमी म्हणते हो चालेल ना आजी. तच गायकवाड सर तेथे येतात आणि दार ठोठावत म्हणतात मिस्टर आकाश. तेव्हा असं गायकवाड सरांना अचानक आलेलं पाहून आकाश विचारतो काय झालं. तर क्लोज झाली आहे ना, मग काही राहिलंय का. त्यावेळी आता गायकवाड सर म्हणतात यशपाल तुम्हीच ना. तेव्हा यशपाल पुढे सॅल्यूट करत म्हणतो हो मीच आहे यशपाल, काही काम होतं का माझ्याकडे.
तेव्हा गायकवाड सर म्हणतात, चला तुम्हाला अटक करायला आलोय. हेच ऐकून आता घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. सर्वजण आता ताडकन उठून उभे राहतात. तर रागिनी सुद्धा घाबरते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.